शेतकरी वार्ता न्यूज MS-20। शेंद्रा MIDCतील हरमन फिनोकेम कंपनीमुळे प्रदूषणाचा कहर, बळीराजा संघटनेची तातडीने कारवाईची मागणी। छत्रपती संभाजीनगर। शेंद्रा MIDC येथील हरमन फिनोकेम कंपनीकडून मोठ्या प्रमाणात रासायनिक सांडपाणी बाहेर टाकले जात असून त्यामुळे परिसरातील जमिनी, पाणी आणि हवा अत्यंत धोकादायक पातळीपर्यंत प्रदूषित झाल्याचा आरोप अखिल भारतीय बळीराजा शेतकरी संघटनेने केलाय। संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्ती डग पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांच्यासह इतर संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून तात्काळ कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे सदर कंपनीतून निघणारे रसायन मिश्रित पाणी पंचक्रोशीतील ओढ्यांमधून थेट शेतात आणि विहिरींमध्ये मिसळत असून त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे। जमिनीची सुपीकता नष्ट होत आहे, पिकांचे नुकसान होत असून जनावरांचे आरोग्यही धोक्यात आले आहे। इतकेच नव्हे तर हे पाणी सुखना धरणात मिसळत असल्याने धरणातील जलचरांचा नाश होत आहे व पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे। संघटनेने मागणी केली की हरमन फिनोकेम कंपनीवर त्वरित कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, कंपनीला रसायन प्रक्रिया प्रकल्प उभारण्यास भाग पाडण्यात यावे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अन्यथा बळीराजा संघटनेच्या वतीने शेंद्रा परिसरात तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आलाय। एवढी अखिल भारतीय बळीराजा संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती डग, सचिव GK गाडेकर, मराठवाडा अध्यक्ष प्रभाकर भुसारे, जिल्हा अध्यक्ष आबासाहेब भोसले, उपजिल्हा अध्यक्ष ज्ञानेश्वर तांबे, केशव तारे, उद्धव साळुंके, सतीश भिंगारे, उद्धव सावरे, बोडखे पाटील, गणेश चेडे उपस्थित होते। आज दिनांक 6/8/2024-25 रोजी अखिल भारतीय बळीराजा संघटनेच्या वतीनं शेंद्रा MIDC इथं असलेली हरमन कंपनी शेतकरी बांधवाच्या जीवावर उठली आहे। कंपनीमध्ये जो वेस्टेज पाणी येतं, घाण पाणी येतं, हे पाणी त्याची पुरेपूर विल्हेवाट न लावता सदरील कंपनी आजूबाजूच्या परिसरामध्ये बोरवेल करून, विहीर खोदून त्यांची तिथं जमीन घेतली आणि त्या जमिनीमध्ये हे वेस्टेज पाणी सोडताय। या वेस्टेज पाण्यामुळे सदरील गाव, आजूबाजूच्या गावाचं पाणी दूषित झालेलं आहे। तिथं ते पाणी, त्या पाण्यामुळे शेतकऱ्याची पिकं येत नाहीये, शेतकऱ्याचे जनावरं टिकत नाहीये आणि ह्या सगळा प्रकार आजूबाजूचे गावकरी आणि तिथले स्थानिकचे जे ग्रामपंचायत हे का बघताय, यांना काय पाहिजे, का हा विरोध करत नाही, का त्या कंपनीच्या बाजूला आवाज उठवत नाही, माहीत नाही का करताय ते। परंतु आज आम्ही या कंपनीच्या विरोधात माननीय अधीक्षक साहेब यांना संघटनेच्या वतीनं निवेदन देऊन लवकरात लवकर या कंपनीवर कारवाई करण्याची आम्ही त्यांना सूचना केली आहे आणि सदरील ग्रामपंचायतनं पण आव्हान आहे, आजूबाजूच्या ज्या ग्रामपंचायत आहे यांनी आवाज उठवून त्या कंपनीच्या विरोधात आवाज उठवावा आणि मायबाप शेतकऱ्याच्या जीवावर उठलेली कंपनी बंद करण्यात यावी असं आव्हान आम्ही अधिकारी साहेबाला केलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही लवकरच या कंपनीवर कारवाई करू।